ऑफकोर्स आधीच्या तर आहे. मालिकेबाबतीत सांगतो की मालिकेत लग्नानंतर आमच्या दोघांची ही पहिली संक्रांत आहे. सो ऑफकोर्स लग्नानंतरची पहिली संक्रांती स्पेशलच असते फॅमिलीसाठी पण आणि त्या कपलसाठी पण. सो देवांश म्हणून माझ्या वाईफला त्या सगळ्या दागिन्यांमध्ये आणि संक्रांतचं जे काही सगळे काही रिच्युअल्स आहेत ते सगळे करताना मज्जा येते आणि खूप गोड आणि खूपच छान मुवमेंट्स आहेत या संक्रांतच्या सगळ्या एपिसोड्समध्ये. सो मज्जा येणार लोकांना बघायला सई आणि देवांशला इतक्या सॉफ्ट आणि इतक्या गोड मुवमेंटमध्ये एकत्र बघून, कारण आम्हाला शूट करताना पण खूप मज्जा आली. हो अगदी. आणि इफ यू म्हणजे जसं विचारलं की आणखी काही संक्रांतच्या मेमरीज आहेत का, तर खूप आहेत. जेव्हा नागपूरला होतो तेव्हा खूप पतंग उडवली आहे आणि खूपच मज्जा केली आहे. पतंगबाजी वन ऑफ फेवरेट स्पोर्ट होता तेव्हा स्पोर्टच म्हणून समजायचं त्याला. सो खूप खूप केलं आहे आणि मी मिस करतो नागपूरमधली माझी संक्रांत खूप जास्त, बिकॉज इट इज मोस्टली अराउंड विथ पतंग ओनली. काय ते तिळगू वगैरे हे सगळं फक्त पाता. मुलांसाठी संक्रांत म्हटलं की पतंगच असतो आणि मुलींसाठी असतं की मस्त नटून थटून इकडच्या तिकडच्या घरी जायचं, हळदी कुंकू वाण लुटायचंय. हेच मी लहानपणी तेच केलंय, वेगळं काही नाही केलेलं. आता जेव्हा आउटडोअरला असं शूटला वगैरे येतो तेव्हा तर खरंच आपल्याला सुट्टीच्या वेळेस तर नाहीच जात आहेत. जेव्हा खरंच एखादा सण असेल जसं की संक्रांत असेल किंवा असं दिवाळीला वगैरे आय गेस घरी जाणं होतं, कारण 2-3 दिवसाच्या सुट्ट्या मिळतात. पण असे छोटे छोटे सण जेव्हा येतात ना तेव्हा नाही जमत घरी जायला. सो फोनवरच बेसिकली असं असतं की व्हिडिओ कॉल आणि मग ते सेलिब्रेट करतो इतकंच. हां, एखादी डिपेंड करतं किती दिवसांची सुट्टी आहे. माझ्यासाठी एका दिवशी सुट्टी असेल तर फक्त झोपतो कारण अचानक सुट्टी आली एकच दिवसाची तर मग खूप काही नाही करू शकत मी. मला असं असतं की मला रोज सकाळी नाही उठायचं आहे, आज मला दुपारी उठायचं आहे, असंच पडून राहायचं आहे. माझ्या हिशोबाने काहीतरी स्वयंपाक करायचा आहे, मला वाटेल ते खायचं, जेव्हा वाटेल तेव्हा खायचं, जे टी व्हीवर बघायचं. एका दिवशी सुट्टी असली, 2 किंवा ज्यापेक्षा जास्त सुट्टी असेल तर मग सेम पहिला दिवस झोपण्यात, नंतरचे दिवस मग काहीतरी प्लॅन करतो, मित्रांना भेटतो ज्यांना खूप दिवसांपासून भेटलो नाहीये, नाटक बघायला जातो, फिल्म बघायला जातो. काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचा प्रयत्न नेहमी असतो, पण तो प्रत्येक वेळेला होईल असं काही नसतं. मोस्ट ऑफ बरेचदा असं होतं की 3 दिवस सलग सुट्टी आणि 3 दिवस घरीच पडलोय. कारण आता मुंबईची हालत तुम्हाला माहिती आहे, खूप ट्रॅफिक, खूप गड्डे आणि सगळं असं बेकार आहे. त्याच्यामुळे मला फार बाहेर पडावं असं वाटत नाही इतक्या गर्दीमध्ये आणि केऑसमध्ये. कारण दिवसभर 100 लोकांमध्ये राहा आणि मग 3 दिवस सुट्ट्यांमध्ये पण हॉन्ट मध्ये नाही, असं वाटतं पीसफुल घरी असं सगळं सुरू असतं. इट्स अप टू मूड, काय आता मूड आहे, असं काही ठरलेलं काही नाही आहे माझं. तू सांग. बेसिकली जेव्हा नाईट शिफ्ट असते तेव्हाच मला असं वाटतं बऱ्याचदा सुट्टी वगैरे पडते किंवा खूप रेअरली असं घडते की चला एक दिवस गॅप दिला, युनिट गॅप असतो आणि मग त्यावेळेस असं वाटतं की मला एकांत खूप प्रिय आहे. प्रचंड एकलकोंडी आहे मी. अशा वेळेस मग असं ते की फ्लॅटवर कोणी नसतं, आराम वगैरे चालू असतो, एकटीसाठीच मस्त स्वयंपाक वगैरे केलेला असतो, तो खायचा, मग संध्याकाळपर्यंत टाइमपास करायचा, थोडंफार इच्छा झाली तर काहीतरी रीडिंग करायचं आणि संध्याकाळी बाहेर पडायचं. मग गेलो तर मंदिरात जा किंवा मॉलमध्ये फिरून ये, शॉपिंग वगैरे करे, हे घडतं पण रेअरली. नाही तर शक्यतो असं घरातच बसून टाइमपास चालू असतं, बाकी काही असं वेगळं काहीच करत नाही. कारण सेम हेच होतं की मुंबई मला एक्सप्लोअर करायची आहे. सो असं की नको जाऊ दे, 2-3 दिवसाची सुट्टी मिळेल तर फिरूयात. पण असं खूप कमी वेळा घडतं आणि तसं घडलं तर मग मी अशा वेळेस ठरते की जाऊ दे यार, इथे थांबण्यापेक्षा पुण्याला जाते घरी, असं होतं. मला ना रीडिंग करायला खूप आवडतं. म्हणजे रीडिंग करता जे आपल्याला व्हिज्युअलाइज होतात ना गोष्टी, त्या मला खूप आवडतात. म्हणजे बघण्यापेक्षा की जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो आणि ती वाचता वाचता आपल्याला इमॅजिन होते, ती व्हिज्युअलाइज होते ना, त्यावेळेस मी खूप त्या झोनमध्ये जाते की मी स्वतःला तिथे बघत असते. सो बेसिकली मला रीडिंगमध्ये खूप मी एन्जॉय करते रीड करताना. मग ती कुठलीही असू दे, मायथो असू दे किंवा एखादा कुठल्याही विषयावर असू दे, असं काही नाही आहे. सो मला मूवीपेक्षा असताना रीडिंगवर जास्त इंटरेस्ट आहे. ऑफकोर्स मूवीज मी बघतो, मला व्हिज्युअल मीडियम मी जास्त प्रिफेअर करतो रीडिंगपेक्षा. असं नाही की आय एम नॉट इन टू रीडिंग, पण खूप कमी, कन्सिस्टन्सी नाही आहे किंवा पेशन्स खूप कमी आहे. खूप वेळ एक पुस्तक घेऊन बसणं माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट होऊन जातं. पण आय मीन टू मूवीज, आय मीन टू सिरीजेस, डॉक्युमेंटरीज. मी खूप वर्ल्ड सिनेमा बघायचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त वेगवेगळ्या लँग्वेजेस आणि वेगवेगळ्या प्रकारचा सिनेमा, वेगवेगळ्या डिरेक्शन स्टाईलचा सिनेमा बघायचा प्रयत्न करतो. बरेचदा असं होतं की ड्युरिंग शूट पण
मी कुठली तरी आता एवढ्यात नाही होत आहे, इट्स बिंग अ लॉंग टाईम की मी कुठली सिरीज फॉलो करत नाही आहे. नाहीतर असं व्हायचं की शूट संपलं आणि रात्री घरी गेलो, आवरलं सगळं, की रात्री 1 किंवा 2 एपिसोड बघितल्याशिवाय झोपायचो नाही मी. आता रिसेंटली ते होत नाही आहे पॉसिबल बिकॉज ऑफ सम अजून पण काही गोष्टी आहेत त्यामध्ये खूप बिझी आहे त्याच्यामुळे. पण तो माझा एकेकाळी खूप वर्षानुवर्ष रुटीन होता. काम असो नसो काहीतरी मी सतत बघतोय कुठल्या तरी स्टाईलचं, वेगळ्या डिरेक्टरचं. सो या, मला आवडतं वर्ल्ड सिनेमा एक्सप्लोअर करायला. मला नाटक बघायला पण खूप आवडतं. सो या, मी आय डोंट बिलीव्ह इन रिझॉल्युशन्स, म्हणजे न्यू वर्षातली रिझॉल्युशन. माझं असं जर एखादी गोष्ट करायची आहे तर नवीन वर्ष आजपासून आहे, नवीन डे आजपासून आहे, असं काही नसतं असं मला वाटतं. ज्या लोकांसाठी ते वर्क करत असेल चांगलीच गोष्ट करायलाच पाहिजे. बाकी काय, वर्षातला पहिला सण आहे आता, संक्रांत वगैरे आहे, सो ते एन्जॉय करायचं आहे. 31st एन्जॉय करून झालं आहे, 24 विसरलो आहे आणि आता 25 उभा करायचं आहे. मज्जा केली, पार्टी वगैरे केली मित्रांसोबत, फॅमिलीसोबत छान टाइम स्पेंड केला आहे. सो आता रेडी टू बँग, रेडी आहे मी. 2024 मध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या राहिल्या होत्या, ते आता 2025 मध्ये प्रयत्न करेल. आता हे खरं आहे की एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी खरंच वर्ष बघण्याची गरज नसते. ज्या दिवशी आपण स्वतः ठरवू तो दिवस खरा, आणि तिथूनच एक नवीन सुरुवात होत असते. सो बेसिकली मी पण त्याच प्रयत्नात आहे की एक छान सुरुवात करूया. प्रेक्षकांना हेच सांगू की छान मज्जा करा. संक्रांत आहे, पतंग उडवा, तिळगुळ खा. पतंग उडवताना मांजा चांगला असेल, पक्ष्यांना आणि लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. येस, नक्की नक्की. हेच सेम टू यू. हां, सेम टू सेम. सो या, डिट्टो मारलाय आम्ही. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देवांश आणि सईकडून, तुझी माझी जमली या पूर्ण टीमकडनं. थँक्यू.